नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। माझं नाव आहे अक्षय आणि तुम्ही पाहतात MS05 अक्षय। मित्रांनो, अवघ्या 21,30,000च्या ऑल इन्क्लुडिंग पॅकेजमध्ये आज तुमच्यासाठी एक भन्नाट अशी डील घेऊन आलेला आहे। 9 माळ्याची बिल्डिंग असणार आहे आणि 9व्या माळ्यावरतीच फ्लॅट असणार आहे। बिल्डिंगला शेड वगैरे टाकलेले आहे, त्यामुळे लिकेजचा काही प्रॉब्लेम नाहीये। 2-3 वर्ष झाले बिल्डिंगला, महारेरा रजिस्टर्ड बिल्डिंग आहे। नक्कीच या फ्लॅटला जर खरेदी करायचा असेल तर स्क्रीनवर माझा कॉन्टॅक्ट नंबर येत आहे। अगदी एकच मिनिटात तुम्हाला थोडीशी माहिती देतो, त्यानंतर हा फ्लॅट पाहण्यासाठी आपण पुढे जाऊ शकतो। मित्रांनो, आज आपण चाललेलो आहोत बदलापूर वेस्ट मधील चिंतामणी चौकामध्ये, जे बदलापूर वेस्ट स्टेशन पासून 5 मिनिटाच्या ट्रॅव्हलिंग डिस्टन्सला आहे। चालत निघालात तर अर्धा तास लागेल, बाकी शेअर ऑटो 20 रुपये चार्ज करते। बदलापूर स्टेशन पासून जे ऑटो निघतात ना, ते सगळे इकडेच येतात, त्यामुळे मित्रांनो रिक्षा वगैरे तुम्हाला आरामात या एरियामध्ये पाहायला मिळतात। प्रकारची गैरसोय तुमची इकडे होणार नाही। तर खरेदी करायचं असेल तर कॉल करा। या फ्लॅटचा बिल्टअप एरिया, कार्पेट एरिया सगळं काय पुढे सांगणार आहे। चला आता डायरेक्ट बिल्डिंग मध्ये आजूबाजूचा परिसर पाहण्यासाठी आपण परिसर मी दाखवून देतो। ही समोरची आपली आवाजदीप नावाची बिल्डिंग असणार आहे। हा रस्ता जातो इकडे मॅपल सिटीला आणि इथे चौकामध्ये याला चिंतामणी चौक म्हटलं जातं। आजूबाजूचा परिसर खूप चांगला डेव्हलप झालेला, इकडे काही शॉप्स तुम्ही पाहू शकता। या बाजूला सुद्धा तुम्हाला शॉप्स पाहायला मिळतात। तर नक्कीच खूप चांगला डेव्हलप झालेला एरिया आहे। तुम्हाला गरज असेल तर कॉल करू शकता। ही बिल्डिंग असणार आहे। चला मग मित्रांनो, आता बिल्डिंगच्या आजूबाजूचा परिसर जाऊन आपण चेकआउट करूया। मित्रांनो, बिल्डिंग मध्ये आपण एंट्री करूयात। इकडे बिल्डिंग मध्ये ज्यावेळेस तुम्ही एंट्री करताना एक मोठा तुम्हाला इथे गेट पाहायला मिळतं, जसं की इथे पाहू शकता। 9 माळ्याची बिल्डिंग आहे, पुढे सगळीच माहिती घेणार आहे आपण। इकडे काही शॉप्स वगैरे तुम्हाला पाहायला मिळतील, पुढे जाऊयात। आता इथून जर बिल्डिंगचं एलिव्हेशन पाहायला गेलं तर नवीनच बिल्डिंग आहे, 3-4 वर्षच झालेत बिल्डिंगला। तर नक्कीच मित्रांनो, चांगल्या ऑफरमध्ये तुमच्यासाठी हा फ्लॅट घेऊन आलेला आहे। फ्लॅट दाखवूनच आहे त्याआधी बिल्डिंगच्या बाहेर तुम्ही पाहायला गेलात तर कार पार्किंग करण्यासाठी बरीचशी जागा आहे, पुढे तिकडे बसायला पण जागा आहे। सगळं काय दाखवत बसत नाही, तुम्ही फ्लॅट बघायला ना त्यावेळेस दाखवून देणार आहे। आता लॉबी परिसर पाहून घ्या। प्रशस्त असा लॉबी परिसर तुम्हाला इकडे पाहायला मिळतोय। आपण लिफ्ट पाहूयात आणि मग फ्लॅट बघण्यासाठी पुढे जाऊयात। बरीचशी माहिती घेतल्यानंतर मित्रांनो, फायनली फ्लॅट पाहण्यासाठी आता आपण आलेलो आहोत 9व्या माळ्यावरती। आपला फ्लॅट या बाजूला असणार आहे। इकडे तुम्हाला आपल्या फ्लॅटच्या बाजूला अजून एक रूम पाहायला मिळेल। प्रत्येक फ्लोअरवरती तुम्ही पाहायला गेलात तर इकडे 11 रूम तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। फ्लॅटमध्ये एंट्री करूयात। हे बघा, फ्लॅटमध्ये एंट्री केल्याबरोबर तिकडे जर तुम्ही पाहायला गेलात ना, एक प्रशस्त साईजमध्ये तुम्हाला लिव्हिंग रूम पाहायला मिळतोय। तुम्हाला तर माहिती आहे, प्रत्येक रूम आपण सेमी फर्निश करून देत असतो, त्यामुळे नक्कीच मित्रांनो तुम्हाला ऑल इन्क्लुडिंग प्राइस जी मी देत असतो ती फायद्याची असते। ऑल इन्क्लुडिंग म्हटलं तर मित्रांनो या ठिकाणी सगळं तुमचं रजिस्ट्रेशन चार्जेस वगैरे इन्क्लुडिंग असतात। या लिव्हिंग रूम मध्ये इथून तुम्ही पाहायला गेलात ना, तुम्हाला 3 फुटाची बाल्कनी पाहायला मिळते सेपरेट। इथे आपण ग्रिल वगैरे लावून दिलेले आहे आणि 9व्या माळ्यावरतून तुम्ही जो व्ह्यू पाहायला गेलात ना, किती भन्नाट असा व्ह्यू पाहायला मिळतो। इथून तुम्ही चेकआउट करू शकता। पूर्ण बदलापूरचा व्ह्यू तुम्हाला इथे पाहायला मिळतोय। हा चिंतामणी चौकातला परिसर आहे। वरतून फार कमी असं बघायला मिळतं, पण आज आपल्याला हा मौका मिळाला आहे इकडे, तर आपण नक्कीच इथून पाहू शकतो। हे बघा, ही आपली बाल्कनी। इकडे तुम्हाला वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी इथे वेगळं मी कनेक्शन सुद्धा करून दिलेलं आहे। सगळं नवीन काम केलेलं आहे, ग्रिल वगैरे पण नवीन लावलेले आहेत। या बाजूने तुम्ही ज्यावेळेस लिव्हिंग रूम चेकआउट करा मित्रांनो, मोठ्या साईज मध्ये लिव्हिंग रूम तुम्हाला इकडे पाहायला मिळतोय। आपण त्या एंडिंग पासून इकडे जर मागे आलात ना, तर असं तुम्हाला एरिया जो आहे तो 15 फुटाचा पाहायला मिळतोय आणि आडवा जर पाहायला गेलात तर तुम्हाला हा जो एरिया आहे हा 9 फुटाचा पाहायला मिळतोय। वरच्या बाजूला सुंदर अशी फॉल सिलिंग केलेली आहे, त्याच्यामध्ये लाईट्स, एक झुमर, 2 नवीन पंखे सुद्धा लावलेले आहेत आणि कॉर्नरला पाहू शकता एक अँबिएंट लाईट सुद्धा आपण फिरवले आहे, जेणेकरून लिव्हिंग रूमचा व्ह्यू आपल्याला खूप सुंदर असा पाहायला मिळतोय। लगेच मित्रांनो तुमचा टाइम खराब न करता पुढे जाऊयात आणि टॉयलेट, बाथरूम, बेडरूम आणि किचन पाहून घेऊयात। तत्पूर्वी मित्रांनो, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच लाईक करा। आता सगळ्यात आधी पुढे आल्यानंतर इकडे तुम्हाला पाहायला मिळेल वेस्टर्न टॉयलेट आणि याच्याच बाजूला इकडे तुम्हाला पाहायला मिळेल इथलं बाथरूम। सेपरेट आहे मित्रांनो, कंबाईन केलेलं नाही। इकडे तुमचं वॉश बेसिंग आला आणि वरती पाण्याची टाकी तुमच्यासाठी मी इथे लावून दिलेली आहे। मी लाईट ऑन करतो, जेणेकरून थोडा उजेड अजून जास्त मिळेल। आता इकडे तुम्ही पाहायला गेलात ना, तर इथे तुम्हाला पाहायला मिळेल सेपरेट किचन थोडं कॉम्पॅक्ट साईज मध्ये। प्राइस सुद्धा मित्रांनो नक्कीच आपण तुम्हाला कॉम्पॅक्ट देतोय। इथे बॉक्स ग्रिल लावलेले, जेणेकरून तुम्ही झाडं वगैरे ठेवू शकता किंवा तुम्ही इकडे ज्यावेळेस तुमची भांडी वगैरे वॉश करता ते या ठिकाणी तुम्ही सुकण्यासाठी ठेवू शकता। वरती शेड घेतलेले आहे आपण। एक महत्वाचा मुद्दा म्हणजे या बिल्डिंगला वरतून शेड टाकलेले, लिकेजचा काही प्रॉब्लेम नाही जरी टॉप फ्लोअर असला तरी सुद्धा। तर हा झाला आपला किचन मध्ये बाकी तुम्हाला मी किचन ट्रॉली लावून देणार, या गोष्टीची नोंद घ्या। लगेच पुढे जाऊयात मित्रांनो, आपण आता बेडरूम कडे जातोय। इकडे पाहणार तर तुम्हाला इथे सुद्धा एक कॉम्पॅक्ट साईज मध्ये बेडरूम पाहायला मिळतोय। इथे कोणत्या प्रकारची बाल्कनी नाही, परंतु एक विंडो घेतलेली इथे। या विंडो मधून तुम्ही बाहेरचा व्ह्यू इथून पुन्हा एकदा पाहू शकता। इकडे राईट साईडला जे आहे ना मित्रांनो, इकडे बदलापूर स्टेशन आहे आणि हे चिंतामणी चौक आहे, जसं की मी सांगितलं तुम्हाला आता। इथून चेकआउट करा, हा आपला बेडरूम। या फ्लॅटचा बिल्टअप एरिया मित्रांनो मी जर सांगायला गेलं तर या ठिकाणी हा बिल्टअप एरिया आहे 590 स्क्वेअर फुटाचा आणि याचा कार्पेट एरिया तुम्हाला 410 स्क्वेअर फुटाचा पाहायला मिळणार आहे। पुन्हा एकदा लिव्हिंग रूम कडे आपण आलेलो आहोत। चला तर मित्रांनो, आता आपण याची प्राइस वगैरे बद्दल थोडंसं डिस्कशन
करूया. मग मित्रांनो कसा वाटला तुम्हाला फ्लॅट? आय होप नेहमीप्रमाणे आजचा फ्लॅट तुम्हाला आवडला असेल. आता हा जो फ्लॅट तुम्हाला आवडला असेल आणि या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी तुम्ही जर इच्छुक असाल तर याची ऑल इन्क्लुडिंग प्राइस आपण ठेवलेली आहे फक्त 21,30,000. 21,30,000च्या ऑल इन्क्लुडिंग पॅकेजमध्ये तुम्ही या फ्लॅटला खरेदी करू शकता. बदलापूरमध्ये लो बजेटमध्ये फ्लॅट खरेदी करण्याचं तुमचंही स्वप्न असेल तर या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी तुम्ही नक्कीच या बदलापूर सिटीमध्ये आलात पाहिजेत. हा चिंतामणी चौक होता मित्रांनो. बदलापूर बेस्ट स्टेशन पासून तुम्हाला हार्डली 5 मिनिटाच्या ड्रायव्हिंग डिस्टन्सवर तुम्हाला ही 9 माळ्याची बिल्डिंग पाहायला मिळेल. या परिसरामध्ये मित्रांनो 9 माळ्याची, 10 माळ्याची आणि 11 माळ्याची अशी जसं 12 माळ्याची बिल्डिंग आहे. तर नक्कीच अपर व्ह्यू तुम्हाला जर पाहिजे असेल ते पण 21,30,000मध्ये तर नक्कीच या डीलचा तुम्ही फायदा घेतला पाहिजे. या फ्लॅटला खरेदी करायचं असेल तर किमान मित्रांनो तुमच्याकडे 1.5 ते पावणे 2 लाख रुपये असायला पाहिजे. जर तुम्हाला सॅलरी 30,000 रुपये मिनिमम असेल तर आणि तुमचं सिव्हिल 750 प्लस असेल तर नक्की या फ्लॅटला खरेदी करायला तुम्ही येऊ शकता. बाकी व्हिडिओमध्ये काही जर माहिती कळली नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये बरीचशी माहिती दिलेली तिकडे तुम्ही चेकआउट करू शकता. अधिक माहितीसाठी कॉल करा. सबस्क्राईब केलं नसेल तर महत्त्वाचा मुद्दा आहे. सबस्क्राईबचं खाली लाल बटन येते त्याला क्लिक करा. त्यांनी काय होईल की नेक्स्ट टाइम मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल तर त्याची सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार आहे. चला मग मित्रांनो आता व्हिडिओ इथेच थांबवतो आणि भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.